वेलकम टू रुपालीज किचन स्टोरी। आज बनवणार आहोत आपण मिसळ पाव। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी स्प्राउट मिक्स, 4 कांदे बारीक चिरलेले, कांदा लसूण खोबरं चं वाटण, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा लाल मिर्च पावडर, अर्धी वाटी तेल, 1 टेबलस्पून घाटी मसाला, 2 टेबलस्पून गरम मसाला, अर्धा टेबलस्पून हळद, कोथिंबीर आणि कढीपत्ता। चला तर मग आपण मिसळची रेसिपी करूया। यात कढीपत्ता टाकून घेऊया आणि अर्धा चिरलेला टोमॅटो। टोमॅटो नरम होईपर्यंत भाजून घेऊया। कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचं। त्यानंतर यात काश्मीरी लाल मिर्च पावडर, मिरची पावडर, गरम मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकणार चवीप्रमाणे मीठ स्प्राउट शिजलेलं पाणी यात आपण 1.5 वाटी पाणी टाकलेलं लागलं तर पाणी 1 वाटी टाकू शकता गरजेनुसार। सुरुवातीला गॅस फास्ट ठेवायचा उकळी येईपर्यंत। उकळी येऊन झाली की 10 मिनिटं स्लो गॅसवरती झाकण घालून बारीक करून अशा प्रकारे आपली झणझणीत मिसळ पाव रेडी झालेली आहे। तुम्ही घरी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा।